नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता आणि आता महाराष्ट्रातील शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत। तर शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण 2024च्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता या ठिकाणी संभवता दिला जाणार आहे आणि यासाठी आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची जी निधी आहे ती वितरित करण्यात येणार आहे। परंतु यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर एक काम करून घ्यायचे आहे आणि त्याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। 2022 मध्ये पीएम किसान योजनेसाठी सर्व पात्र शेतकऱ्यांना केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आलेले होते, कारण अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचे या ठिकाणी निदर्शनास आले होते आणि त्यामुळे ई केवायसी करून फक्त पात्र शेतकऱ्यांनाच जो लाभ आहे तो या ठिकाणी मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून ही अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती। आणि यासोबतच आता सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती म्हणजेच लँड सीडिंग अपडेट करण्यासाठी सांगण्यात आले होते। आता लँड सीडिंग अपडेट करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करणे गरजेचे आहे आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी केवायसी किंवा लँड सीडिंग अपडेट केले नसल्याने अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी लाभापासून वंचित करण्यात आलेले आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही देखील पीएम किसान या योजनेत संलग्न असल्याने ज्या अटी पीएम किसान योजनेसाठी आहेत त्या सर्व अटी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी देखील लागू करण्यात आलेले आहे आणि यामुळेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता हा राज्यातील 26 लाख शेतकऱ्यांना देण्यात आला होता। म्हणजेच तब्बल 7 लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहिले आहे। तर त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळावा यासाठी या ठिकाणी ई केवायसी आणि लँड सीडिंग त्याचप्रमाणे आधार सीडिंग सुद्धा करणे गरजेचे आहे। तर दुसरा हप्ता जमा होण्यापूर्वी वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये ई केवायसी, आधार लँड सीडिंग स्टेटस आणि त्याचसोबत लँड सीडिंग स्टेटस या तिन्ही गोष्टी चेक करणे या ठिकाणी अनिवार्य झालेले आहे। आणि जर या तिन्ही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट या ठिकाणी अपूर्ण असेल तर ती पूर्ण करण्यास या ठिकाणी सांगण्यात येत आहे, कारण या तिन्ही अटी पूर्ण असतील तर पुढील हप्ता जमा होण्यास कोणतीही अडचण शेतकऱ्यास या ठिकाणी येणार नाही। तर ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या पूर्वी केवायसी केली नव्हती परंतु आता सर्व गोष्टी करून घेतल्या असल्यास अशा शेतकऱ्यांना पहिला हप्ता व दुसरा हप्ता सोबतच दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी 4000 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। तर बेनिफिशरी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे नवीन पोर्टल या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेले आहे त्याच्यावरती येऊन एकतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे पीएम किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस तुम्ही चेक करू शकतात। तर या पोर्टलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, तिथे क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात आणि या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी गेट डाटावरती क्लिक करून बेनिफिशरीचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता। तर याच्याविषयी अजून काही अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।